मी अगणित शस्त्रक्रिया केल्या पण आजपर्यंत कोणीच डिपॉझिट घेतलेलं नाही। त्या दिवशी आमचे कोणते ग्रह फिरले माहिती नाही। 10 लाख डिपॉझिट त्या फॉर्म मध्ये लिहिलं। डॉक्टर केळकर काय म्हणाले पाहूयात। सांगतो आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये। हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे। त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला दिला जातो। हा विसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहे, शस्त्रक्रिया करणार आहेत त्या नाही करणार आहे, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही। परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही। त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो। आजवर किती केल्या असतील, अगणित असतील। एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात। या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता। त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतात। ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय। सांगतो सांग जर हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही आला असता, प्रशासन म्हणजे सचिन देवारांचं ऑफिस, चॅरिटीचं ऑफिस, या कुणाकडेही, कारण ते नाते पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले, ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं